एकजुटीने पेटल रान तुफान आलं या काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलं या ढेगाळ माय मातीच्या ह्या डोळ्यात जागली या आस घेऊन हात हातामंदी घेतला लेकरान. नमस्कार हर्षल भाऊ आपल्याला पाणी सोडण्याच्या अगोदर आले होते आपल्या दुकानावर. त्यांनी आपली थोडी व्हिजिट घेतली त्या दिवशी दुकानमध्ये येऊन आणि भेटले. ते सांगत होते त्यांचे 550 झाडं आहे संत्र्याचे, त्यापैकी अर्ध्या झाडांनी चिम घेतलेली होती आणि अर्ध्या झाडांनी चिम घेतलेली नव्हती. तर त्यांनी फक्त 3 ड्रामची आपल्याकडून फवारणी दिली होती आणि बाकी 3 ड्रामची नेलेली नाही. त्या 3 ड्रममध्ये मारल्यानंतर त्यांना काय फायदा झाला आणि त्या 3 ड्रममध्ये काय सुधारणा झाली आणि फूट कशी झाली हे आपण त्यांच्याकडून त्यांचा अनुभव ऐकूया. त्यांना आपण पाणी सोडण्याच्या 10 ते 15 दिवस अगोदर एक सायनोपॅक कंपनीचे डक आणि प्रिव्हीचं 0,740 हे 2 औषधं दिले होते मारण्याकरता आणि त्यांना त्यांचे खूप सुंदर रिझल्ट आले. ज्या भागामध्ये त्यांनी फवारणी केली या 2 औषधाची पाणी सोडण्याच्या 10 दिवसा अगोदर आणि 10 दिवसांनी पाणी सोडलं तर त्याच तेवढ्या भागामध्ये चांगली फूट झालेली आहे आणि बाकी याच्यामध्ये फूट झालेली आहे पण थोडी पातळ आहे. हे आपण शब्द त्यांच्या तोंडून ऐकून घ्या. हर्षल भाऊ, तुम्हाला काय रिझल्ट भेटले? तुमचा पहिले परिचय द्या, पूर्ण नाव सांगा तुमचं. नमस्कार, मी हर्षल वामनराव तळखंडकर. तुमच्याकडे झालं किती आहे संत्र्याकडे? 550 झाला. तर तुम्ही पाणी सोडण्या अगोदर आले होते आपल्याकडे, तुम्हाला हे औषध दिलं होतं फवारणी करता. तर त्यामध्ये तुमची का फूट कशी काय झाली? जेवढ्या भागामध्ये तुम्ही हे 3 ड्रमचं फवारलं तेवढ्या भागामध्ये फूट कशी काय झाली? चांगली झाली आहे आणि तुम्हाला चांगली बहार पडली आहे 3 ड्रमची. आणि जिकडे मारलं नाही तिकडे काय म्हणते फूट? तिकडे कमी आहे आणि ही मारल्यानंतर चांगली फूट आहे. चांगले रिझल्ट चांगले आहे. आणि तुम्हाला आम्ही जे मार्गदर्शन करून आलो, तुम्ही आम्हाला जुळले मागच्या वर्षीपासून, मार्गदर्शन कसं वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतं. तुमचा मोबाईल नंबर सांगा शेतकऱ्यांना. 766894479. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण बघू शकता आपण तळखंडेकरांना जे फवारणीचं औषध दिलं होतं पाणी सोडण्याच्या 10 दिवसा अगोदर. तर काही भागामध्ये चिम होती, काही भागामध्ये नव्हती. ज्या भागामध्ये चिम नव्हती त्या भागामध्ये त्यांनी हे फवारणी केलं. त्या औषधाचे त्यांना खूप सुंदर रिझल्ट आले. त्यामुळे ते समाधानी आहे शेतकरी आणि बहार चांगल्या प्रकारे बहरली आहे. धन्यवाद.